ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, लीडरशिप म्हणजेच नेतृत्वाची भावना किंवा खरं नेतृत्व काय असते, की खरा नेता कोण असतो, हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना दाखवून देत आहे. जो लीडर स्वतःला नम्र करतो, जो लीडर आपल्या उदाहरणाने दुसऱ्यांचं जीवन फुलवण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांना इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतो, जो लीडर स्वतः इतरांची सेवा करतो आणि इतरांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करतो, तोच खरा लीडर असतो, तोच खरा नेता असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सत्य आहे की मी सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमकडे जात आहे व वाटेवरती आपल्या शिष्यांना सांगत आहे की माझ्या जीवनामध्ये किती दुःख येणार आहे, माझ्या जीवनामध्ये किती संकटे येणार आहेत, मला धरून देण्यात येणार आहे, माझ्या खांद्यावरती क्रूस दिला जाणार आहे, मला जिवे मारणार आहे. आणि ही गोष्ट शिष्यासमोर सांगत असताना शिष्यामध्ये मात्र वेगळाच विषय चालू होता. आणि तो विषय कोणता होता, की स्वर्गामध्ये सर्वात उंच कोण असणार आहे, स्वर्गामध्ये प्रभू येशूच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याची परवानगी कोणाला मिळणार आहे, ते स्थान कोणाला मिळणार आहे. आणि योहान आणि याकोब हे गुपचूप प्रभू येशूकडे येऊन म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बसण्याचा मान आम्हा दोघांना द्यावा. येथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाविषयी सांगत आहे आणि इथे शिष्य केवळ त्याचाच विचार करत आहे. तेव्हा त्या गुरुला कसं वाटलं असेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावरती रागवत नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये जी शंका होती, त्यांच्या मनामध्ये जो बालिशपणा होता, तो काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे व त्यांना सांगत आहे की जी व्यक्ती नम्र होते, जी व्यक्ती इतरांची सेवा करते, त्याला स्वर्गामध्ये ती प्लेस किंवा ती जागा मिळणार आहे. जर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, जर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत होता हे त्यांनी बारकाईने ऐकलं असतं, की खरा नेता असून देखील, लीडर असून देखील तो आपणासाठी या क्रूसावरती मरत आहे, आपणासाठी हाल अपेष्टा सहन करत आहे, म्हणजेच स्वर्गामध्ये ती जागा मिळवण्यासाठी या दुःखातून जावं लागणार आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र शिष्यांचे कान बंद झालेले होते, त्यांचे डोळे असूनही ते जणू काही आंधळे झालेले होते, कारण ते स्वतःच्या मीपणामध्ये हरवून बसलेले होते, अहंकारामध्ये हरवून बसले होते. आणि म्हणून खरा लीडर कोण असतो याची त्यांना भावना नव्हती. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त शिष्याद्वारे आपल्या सर्वांची देखील कान उघडी करत आहे की स्वर्गामध्ये जर आपल्याला जागा हवी असेल तर जीवनामध्ये आपण नम्र बनलं पाहिजे. आणि केवळ नम्र नाही तर इतरांची सेवा करून चांगलं उदाहरण इतरांसमोर देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच प्रभू येशूच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा बहुमान आपल्या सर्वांना मिळणार आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने या दुःखामध्ये उडी घेतली, संकटाला तोंड दिलं आणि म्हणून विजयाचा मुकुट आणि ती जागा, ते स्थळ प्रभू येशू ख्रिस्ताला मिळालं. आपण देखील जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला सामोरे जाऊन विश्वास दाखवून आपण आपला प्रवास आनंदाने केला, विश्वासाने पाडला आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विसंबून राहिलो, तर नक्कीच ती जागा जी योहान आणि याकोब मागत होती, ती जागा आपल्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्त देणार आहे. आमेन.